खडसे पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतणार आहेत। येत्या 15 दिवसांमध्ये नवी दिल्लीमध्ये जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्वतः एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलंय। दुसरीकडे प्रदेश पातळीवर याबद्दल चर्चा झाली आहे का याबाबत त्यांनी मौन बाळगलंय। दुसरीकडे तुटक प्रवेश नको असं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी केलंय, तर विनोद तावडे यांनी फडणवीस यांना चितपट केलं अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे आणि त्यामुळे नवा वाद निर्माण झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी चंद्रपुरात तर योगी आदित्यनाथ वर्ध्यात प्रचार सभा घेणार आहेत। राज्यात महायुतीचा लोकसभेचा प्रचार या सभांपासून खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे। पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच भाजपला एक गुड न्यूज मिळाली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असलेले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे पुन्हा घरवापसी करणार आहेत। चंद्रपूरच्या पंतप्रधानांच्या सभेत खडसे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती, मात्र खडसेंनीच हा प्रवेश नवी दिल्लीत होणार असल्याचं स्पष्ट केलंय। जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत पुढच्या 15 दिवसात भाजपमध्ये परतणार असल्याचं खडसे यांनी सांगितलंय। राज्यातील देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा झाली का याबाबत मात्र त्यांनी बोलणं टाळलंय। संकट काळात मदत करणाऱ्या शरद पवारांचेही त्यांनी यावेळी आभार मानलेत। माननीय अध्यक्ष जे.पी. नड्डा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत, त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली। त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या 15 दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे। भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता, पण भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा जुने नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना बऱ्याचदा चर्चेमधून हे असं होत होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत असायला हवे होते, तुम्ही आले तर बरं होईल। हर 4-6 महिन्यापासूनच अशा स्वरूपाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि त्या दृष्टिकोनातून माझी राजकीय परिस्थिती पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांना मी विनंती केली होती आणि आता त्यानुसार मी निर्णय घेतलेला आहे। कुठलीही अटी नाही, शर्त नाही, काहीही नाही। चला आता उद्यासाठी काही ठेवा, उद्यासाठी ठेवा। भाजपात घरवापसी करणार असल्याचं खडसे सांगत असले तरी त्यांची कन्या रोहिणी खडसे या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार आहेत। रोहिणी खडसेंनी एक्सपोज करत हे स्पष्ट केलंय, मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करीत आहे। मी याच पक्षात आहे आणि भविष्यातही याच पक्षात राहणार। मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच लढेंगे और जीतेंगे। या सगळ्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुटक निर्णय होणार नाहीत हे स्पष्ट केलंय। खडसेंच्या प्रवेशाबाबत केंद्रीय आणि राज्य समिती एकत्रित विचार करेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील कुणाचाही पक्षप्रवेशाला विरोध नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। मी आत्ताच वारंवार सांगतोय की केंद्रीय आमची समिती राज्याची समितीचा विचार करेल, शेवटी निर्णय संपूर्ण करावे लागतील, तुटक निर्णय होणार नाही। आमची राज्याची समिती केंद्राची समिती साऱ्या गोष्टीचा निर्णय करेल आणि मगच कुठल्या गोष्टीचा त्या ठिकाणी योग्य निर्णय होईल। पण खडसे साहेबांचं जर मत असेल तर आमची केंद्रीय समिती राज्य समिती विचार करेल। देवेंद्र याचा विरोध नाही, देवेंद्रजी कधीही खडसे साहेबांच्या विरुद्ध नाही, उलट खडसे साहेबांना सर्वात जास्त, मी साक्षी आहे, खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान, हृदयातलं स्थान देवेंद्रजींनी पहिल्यापासून दिलं आहे। खडसे जे आमचे नेते होते त्या काळातही त्यांनी देवेंद्रजींना पूर्ण त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातला खडसे साहेबांचा सन्मान हा कधीच कमी झाला नाही। खडसेंच्या घरवापसीच्या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसतायत।
खडसे साहेबांची बातमी पण मी आज ऐकली, परंतु त्यांनी सांगताना सांगितलं की मी लवकरच पक्षप्रवेश करणार आहे. मध्ये काही दिवस त्यांच्या मनामध्ये चलबिचल चाललेली होती, परंतु अनेक जणांनी ज्यावेळेस निर्णय घेतात त्यावेळेस शेवटी त्यांना जो योग्य वाटतो तशा पद्धतीचा निर्णय घेऊन ते पुढे जातात. कशासाठी आले, कशासाठी गेले, पण आलात पुन्हा एकदा शरद पवार साहेबांकडून विधान परिषद घेतलात, पुन्हा खाल्ल्या ताटामध्ये घाण करून पुन्हा भाजपमध्ये जात आहे. काय आता तिथे सेवा चाकरी करा. तर खडसेंच्या घरवापसीच्या निमित्तानं विनोद तावडेंनी फडणवीसांना चितपट केलंय अशी एक्सपोज सुषमा अंधारे यांनी केली आहे. काय म्हणाल्यात सुषमा अंधारे? पंकजा मुंडे, महादेव जानकर यांना उमेदवारी, जळगावचा उमेदवार बदलण्याची तयारी, एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शहा यांच्याशी भेट, फडणवीसांना 2-2 दिवस वेटिंग आणि नवनीत राणा यांना 1 तासाच्या आत भेट. या सगळ्याचा अर्थ फडणवीसांना विनोद तावडे यांनी चितपट केलंय. सुषमा अंधारे या काल्पनिक गोष्टींना आधार धरत असल्याची टीका नीलम गोरे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना विनोद तावडेंनी चितपट केलंय. कोणी एकेकाळी ज्या तावडे साहेबांचं विधानसभेचं तिकीट कापलं गेलं त्याच तावडेंची जोरदार पुन्हा एकदा महाराष्ट्रात कमबॅक करण्याची ही तयारी सुरू झाली आहे का हे म्हणण्याला पुरेसा वाव आहे. मला काय वाटतं, एक आजार आहे मला वाटतं अल्झायमर नावाचा, त्याच्यामध्ये असे भास होतात लोकांना अनेक वेगवेगळे, आणि कुठली कुस्ती कोणाशी चितपट, तरी चितपट करायला तो माणसाचं थोडं तरी काहीतरी मल्ल म्हणून अस्तित्व असलं पाहिजे ना, म्हणजे मल्लांशी होणार. त्याच्यामुळे असं काहीतरी काल्पनिक गोष्टीला धरून आरोप करायचा सकाळीच, त्याच्यानंतर त्या आरोपाचं उत्तर मागायचं. माझं तर म्हणणं हे सगळे काल्पनिक चर्चेच्या एक फसाड किंवा ते जाळं आहे, त्याच्यामध्ये अडकण्यात अर्थ नाही आहे. आणि म्हणून आपण आपलं काम काय झालंय त्या कामाचा अजेंड्यावरती निवडणूक लढवली पाहिजे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत संघर्षाचा मुद्दा सुषमा अंधारे यांनी उपस्थित केल्यानं याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 2019 साली विधानसभेचं तिकीट नाकारल्यानं दिल्लीत गेलेले विनोद तावडे यांनी गेल्या 2 ते 3 वर्षात चांगली कामगिरी केली आहे. लोकसभा निवडणूक आणि बिहार सारख्या महत्त्वाच्या राज्यांची जबाबदारी तावडेंकडे आल्यानंतर त्यांचं पक्षातलं महत्त्व वाढल्याचं मानण्यात येतंय. मुंबईतून तावडे खासदारकी लढणार अशी चर्चा मधल्या काळात सुरू होती. दिल्लीत राज ठाकरे अमित शहा भेटीपूर्वी तावडेंनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चर्चाही रंगल्या होत्या. आता खडसेंच्या पक्षप्रवेशासाठी विनोद तावडे हेच आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे. आता खडसेंच्या घरवापसीच्या निमित्तानं सुषमा अंधारेंनी केलेल्या ट्विटनं फडणवीस तावडे यांच्यातला संघर्ष पुन्हा चर्चांना तोंड फोडतोय. असा खरंच काही संघर्ष आहे की या काल्पनिक बाबी आहेत याचं उत्तर येत्या काळात मिळेल अशी आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.